नमस्कार, मी सचिन शेंडे। आज आपण पॉलिटीचे संभाव्य म्हणजे काय, तर पेपर एकदम 99% सोपी होता पॉलिटीचा, म्हणजे बऱ्यापैकी नाही खूप सोपी होता पेपर। फक्त एक प्रश्न सोडला, मला वाटते USSC जे तुलना केली आहे USAच्या सिनियर सोबत, तेवढा एक स्टेटमेंट तो पण नॉर्मल सगळ्यांच्या बरोबरच असतील, म्हणजे 100% तरी जवळपास आपला पॉलिटीचा पेपर पूर्णपणे सोपी होता असं म्हणू शकतो। आणि याची आन्सर की आली जरी तरी उत्तरे बदलणार नाही मला माहित आहे, कारण पेपर एकदम सोपी होता। ठीक आहे, तर आपण एका क्वेश्चन पर्यंत जाऊ। आपण 51वा क्वेश्चन जो माझ्या याच्यानुसार आहे की भारतीय घटनेचे कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे, म्हणजे राज्याचा विधिमंडळाशी जो फंक्शन प्रोव्हिजन्स आहे ती कुठे आहेत, आपल्या भाग 6 मध्ये आर्टिकल 168 मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे, कारण हे ऑलरेडी फंडामेंटल राईट्स आहे, हे फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे। 25 पण फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे। आणि 168 मध्ये काय सांगितलं आहे, एक तर राज्य विधानसभा, द्विगृही असेल तर विधान परिषद आणि राज्यपाल यांचं मिळून 168 मध्ये सांगण्यात आलं आहे की राज्याचा विधिमंडळ असेल। राज्याच्या विधिमंडळ मला वाटते 2 प्रश्न यावेळी डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले आहेत। ओके, तर याचं उत्तर 2 असेल एकदम। ठीक आहे, नंतर हा प्रश्न तोच बरोबर आहे, हा संबंधित आहे। ओके, नंतर क्वेश्चन नंबर 52 म्हणजे माझ्या याच्यानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार, बघा दरवर्षी महाधिवक्ता प्रश्न विचारते, तर महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालील प्रकारे कोणाला आहे, तर आपल्या घटनेच्या आर्टिकल 165 मध्ये नमूद करण्यात आलं आहे की महाधिवक्त्याची निवड हा राज्याचा कोण करेल, राज्यपाल करेल। म्हणजे राज्याच्या राज्यपालाला हा अधिकार देण्यात आला आहे की महाधिवक्त्याची निवड करेल। महाधिवक्ता हा राज्य सरकारचा वकील, राज्य सरकारच्या वतीने राज्य सरकारचा वकील म्हणून तो काय करतोय, काम करतो आहे। ठीक आहे, यस, त्यामुळे 165 नुसार राज्यपाल करेल, याचं उत्तर पण 2 असेल, राज्यपाल उत्तर। ओके, हा तर तिसरा आपण नंतरचा क्वेश्चन पॉलिटीचा, खालील प्रकारे कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे, थोडा सोप्यापैकी सोपा होता, एलिमिनेशन करायला पण सोपी होता हा क्वेश्चन। राज्य विधिमंडळ हा दुसरा क्वेश्चन बघतोय आपण, तर आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, आता बघा मध्य प्रदेश मध्ये पण नाही, गुजरात मध्ये पण नाही, केरळ मध्ये पण नाही, हा एलिमिनेशन होते। असे प्रश्न आले तर एलिमिनेशन होण्याचे चान्सेस जास्त असते। आता बघा इथं आसाम दिसते, ओडिसा दिसते, गुजरात दिसते, हे पण एलिमिनेशन मध्ये जाणार। कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, इथं बघा त्रिपुरा दिसतोय, एक शब्दाने हा सुद्धा एलिमिनेट होतो। आणि नंतर आहे आंध्र प्रदेश, बरोबर आहे, 58 सदस्य विधान परिषदेचे आहे, म्हणजे विधान परिषद असलेले म्हणते, विधान परिषद असलेले राज्य, विधान परिषद असलेले। बिहारमध्ये 75 आहे, कर्नाटकला 75 आहे, महाराष्ट्राला 78 आहे, तेलंगणामध्ये 40 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 100 आहे विधान परिषद संख्या। तर आपला पर्याय नंबर 4 हा या ठिकाणी योग्य ठरेल। ठीक आहे, नंतर भारतीय घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेत जागा वाटपांची, म्हणजे जागा वाटपांबद्दल तरतूद देण्यात आलेली आहे। पहिली अनुसूची सगळ्यांनाच माहित आहे, आपल्या घटनेची आर्टिकल 1 क्लॉज नंबर 2 शी संबंधित आहे। आर्टिकल क्लॉज नंबर 2 शी संबंधित आहे। राज्य आणि राज्यांचे क्षेत्र, म्हणजे राज्यांचे नाव आणि राज्यांचे क्षेत्र पहिल्या अनुसूचीत दिलेले आहे। दुसरी अनुसूची हे तुम्हाला माहित आहे, पेमेंट संबंधी, वेतनांसंबंधित दिलेले आहे, जे कॉन्स्टिट्यूशनल पद असतील त्यांच्यासाठी। आणि तिसरी तुम्हाला माहित आहे, शपथेंचे नमुने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल वगळता उर्वरित मंत्र्यांचे सर्व, म्हणजे मंत्र्यांचे झाले, महाधिवक्ता, महान्यायवादी, कॅग, हे जे काही कॉन्स्टिट्यूशनल पद आहेत यांचे सर्वांचे शपथेचे नमुने तिसऱ्या अनुसूचित आहे। आणि चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेत ज्या राज्यांना जागा अलाउड झालेल्या आहे त्या राज्यांनुसार एक लिस्ट दिलेली आहे। तर म्हणजे सर्वात कमी ते 1 आहे, 1 जागा असलेले राज्य काही आहे, जे 7 सिस्टर मधले आसाम वगळता 1 जागा आहे ना गोवा त्याच्यामध्ये। ओके, मग 2 राज्य असते, अशी सगळी लिस्ट दिली आहे। सर्वाधिक जागा 31 जागा यूपीला आहेत। ठीक आहे, हा तर ते चौथ्या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे। ओके, म्हणजे इथं पर्याय इथं पण चौथाच येणार। नंतर कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला, ग्रामपंचायत म्हणत नाही, ग्रामसभेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणजे घटनात्मक तरतूद करण्यात आलेला आहे। कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 73वी घटनादुरुस्ती बरोबर उत्तर आहे, कारण 61वी तुम्हाला माहित आहे प्रौढ वयाबद्दल आहे, जे आर्टिकल 326 संबंधित आहे। पहिली 326 आर्टिकल 326 संबंधित आहे, त्यामुळे होऊ शकत नाही। 73व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे। 243A हा अनुच्छेद
यामध्ये देण्यात आलेला आहे. 243A हा अनुच्छेद यामध्ये देण्यात आलेला आहे. ओके, त्यामुळे याचा पर्याय बरोबर असणार आहे 3 उत्तर. ठीक आहे. हा, नंतर आपण नंतरचा 6वा क्वेश्चन बघू. आपल्या भारतीय संसदेबाबत खालील कोणती विधाने बरोबर आहे? मग कोणती विधान, हा थोडा वाटत असेल तुम्हाला, म्हणजे कारण वाचण्यात येत नाही आपल्या रेग्युलर पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्या बुक्समध्ये. तर महत्वाचं काय, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. यस, ही स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्या घटनासभेने जी काही आपल्या घटनासभेचा शेवटचा अधिवेशन झालाय किती, 24 जानेवारी 1950, म्हणजे आपला 12वे अधिवेशन होते घटना समितीचे. या 12व्या अधिवेशनामध्ये जो सर्वात महत्त्वाचा 3 निर्णय घेण्यात आले, राष्ट्रगान, नॅशनल सॉन्ग अँड नॅशनल अँथेम याला मान्यता देण्यात आली. तशा प्रकारे जी घटनासभा आहे ही डिझॉल्व्ह करून तिला हंगामी संसद, जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत हंगामी संसदेमध्ये तिचं काय करण्यात आलं आहे, रूपांतर करण्यात आलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण तरतूद आपल्या कोणत्या दिवशी घेतलेली होती, 24 जानेवारी 1950 ला 12व्या अधिवेशनामध्ये. आणि त्यावेळी ती एकसदनी होती. यस, 52 पर्यंत जी आपली नव्यानं जो काही संसद निर्माण झाली नाही तोपर्यंत घटनासभा डिझॉल्व्ह करून तिचंच रूपांतर एकसदनी हंगामी संसदेमध्ये करण्यात आलं. स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरी स्टेटमेंट बघा थोडं, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. यस, अमेरिकेची सिनेट सुद्धा स्थायी सभागृह आहे आणि त्यांच्या सदस्यांची जी कार्यकाल आहे हा 6 वर्ष आहे. किती वर्ष? 6 वर्ष आहे. तिथल्या सिनेटच्या सदस्य, राष्ट्र अध्यक्षाचा कार्यकाल 4 वर्ष आहे, पण तिथल्या सिनेटच्या सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्ष आहे. आणि आपल्या राज्यसभेच्या सदस्यांचा सुद्धा कार्यकाल हा 6च वर्ष आहे. बरोबर आहे. पण आपल्या घटनेमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. घटनेने हे तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि आपल्या भारताच्या संसदेने लक्षात घ्या कायदा करून राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हे सुद्धा 6 वर्ष केलेला आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरील पैकी ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट काय ठरतात, योग्य ठरतात. म्हणजे याचा उत्तर लक्षात ठेवा 3 नंबर आन्सर असेल. काय? 3 नंबर आन्सर असेल. ओके. हा, नंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया आपण. हा, 56. हा, बरोबर आहे. 56 कडे जाऊ. हा, 56 झाला. 57 नंतर हा 7वा, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेतील राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे? म्हणजे आपल्या घटनेचा भाग 6 मध्ये देण्यात आलेला आहे. भाग 6 शी संबंधित आर्टिकल आहे 154. 154 हे राज्यपालाशी संबंधित आहे. 153 म्हणलं सांगितलं आहे की प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. आणि 154 मध्ये आपल्या राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या हाती निहित असतात. कोणाच्या हाती? राज्यपालाच्या हाती निहित असतात. म्हणजे इथं एकदम सोपी प्रश्न होता. आर्टिकल 154 चा जो उत्तर आहे तो राज्यपाल आहे. 7वा प्रश्न होता. नंतर 8वा क्वेश्चन बघा. नंतरचा 8वा क्वेश्चन, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती रिकामी जागा कोणाद्वारे नियुक्ती होते? म्हणजे असा सरळ सरळ विचारलेला आहे. तर त्यांची नियुक्ती, हा 58वा क्वेश्चन, त्यांची नियुक्ती हे बघा कोणा माध्यमातून, राज्याच्या राज्यपालामार्फत नियुक्ती होते. आणि हे घटनेच्या आर्टिकल तुम्हाला माहित असेल 233 मध्ये 2 तरतुदी आहेत. एक, नियुक्ती कोण करेल? तर नियुक्ती ही जिल्ह्याच्या न्यायाधीशाची नियुक्ती हे राज्यपाल करेल अशा प्रकारची तरतूद आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा तर त्यांची दुसरी यामध्ये जर तरतूद असेल ती आहे पात्रता. तर पात्रता याच्यामध्ये 3 सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला माहित असेल यामध्ये पात्रता पण आहे. पात्रता 3 पात्रता आहे. तो संघ किंवा राज्याच्या सेवेत नसावा. दुसरी सांगितले आहे त्याने किमान 7 वर्ष प्लीडर म्हणून म्हणजे अधिवक्ता म्हणून कार्य केलेला असावा. आणि तिसरी त्यांनी सांगितलेलं आहे की तो उच्च न्यायालयाने तशी काय केलेली पाहिजे? शिफारस केलेली पाहिजे. ओके. यस. ओके. ठीक आहे. ठीक आहे. नंतर घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करते? तर लक्षात घ्या 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काय करते? कार्य करते. ठीक आहे. 215. 214 मध्ये ऑलरेडी उच्च न्यायालय असेल. प्रत्येक घटक राज्याला ही तरतूद केलेली आहे. नंतर बघा 6वा क्वेश्चन मुन्शींबद्दल आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र. तर मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? म्हणजे मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला कशाशी रिलेटेड आहे? तर तुम्हाला माहित असेल 2
2 सप्टेंबर 1949 मध्ये हे या संबंधित एक फॉर्म्युला सेट करण्यासाठी, भाषे संबंधित फॉर्म्युला सेट करण्यासंबंधित ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यामुळे ही भाषा समस्ये संबंधित ही काय आहे तर आपली समिती आहे. भारतीय संविधानात खालील कोणत्या अनुच्छेदामुळे निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आली? निर्वाचन आयोग एकदम तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 324 नुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, निर्वाचन आयोग याची. नंतर भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त, हा थोडा ट्रिकी होता पण ज्यांनी हा पाठांतर केला, मी नेहमी म्हणतोय निर्वाचन आयुक्तांची लिस्ट पाठांतर करा, तर निर्वाचन आयुक्त कोण होत्या पहिल्या महिला? तर लक्षात घ्या VS रमादेवी होत्या. नोव्हेंबर 1990 पासून ते डिसेंबर 1990 पर्यंत काय होत्या तर रमादेवी ह्या पहिल्या आपल्या महिला निर्वाचन आयुक्त होत्या. हे लक्षात ठेवा, एकदम सोपी होता, म्हणजे ज्याला पाठांतर होतं त्याला एकदम कळलं असेल. नंतर भारतीय घटनेच्या कोणत्या अनुच्छेदान्वये पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यम स्तर, गाव इत्यादी शब्दांची व्याख्या दिली आहे? व्याख्ये संबंधित 73व्या घटनादुरुस्तीने 243 आर्टिकल मध्ये व्याख्या संबंधित तरतूद केलेली आहे. ठीक आहे, व्याख्या संबंधित तरतूद 243 मध्ये आहे. खालील विधान लक्षात घ्या. सध्या भारतीय घटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा नमूद आहेत. यस, 22 भाषा. मूळ घटनेमध्ये 14 भाषा आहेत. आता सध्या 22 भाषा समावेश करण्यात आलेला आहे. 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. नंतर बघा काय म्हणतोय, त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटनादुरुस्तीनुसार नाही केलाय, तर 71व्या घटनादुरुस्तीनुसार, 71वी घटनादुरुस्तीनुसार 3 भाषा कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी या भाषांचा समावेश केलाय. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकते. आणि 92व्या घटनादुरुस्तीनुसार 92वी जी काय घटनादुरुस्ती होती 2003 नुसार 4 भाषांचा समावेश करण्यात आला. 4 आणि 4 भाषा कोणत्या? बोडो, डोगरी, मैथिली, संताली हे 4 भाषा होते. त्यामुळे विधान योग्य कोणतं आहे तर फक्त आणि फक्त ए विधान योग्य ठरतो. नंतर आपण शेवटचा क्वेश्चन बघू. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय घटनेच्या रिकामी जागा अनुच्छेदात नमूद आहे. तर भारतीय आपल्या DPSP मध्ये याचा नमूद आहे. DPSP अनुच्छेद किती 40 मध्ये की राज्यांना असं निर्देश देण्यात आलाय की त्यांनी ग्रामपंचायतची काय करावं स्थापना करावं. तर आपले हे आपण 15 क्वेश्चन आपण डिस्कस केले. आपण त्यानंतर हिस्ट्री क्वेश्चन डिस्कस करू थोड्या वेळाने. ठीक आहे, चला.